नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे। त्यामुळे महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे। यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत। आज मंत्रालयामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये आज एक बैठक पार पडली। या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन नैनगुट्टिया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण डॉक्टर विनोद मोहितकर आणि राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक असे संबंधित अधिकारी उपस्थित होते। मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करावी अशा सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्यात। अत्याधुनिक संशोधन, उद्योग आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेमध्ये टिकवून ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावं, असंही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलं। त्यानंतर मंत्री आशिष शेलार म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। AI किंवा संबंधित क्षेत्रावरती प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी या मिळू शकतात। या पार्श्वभूमीवरती देशामध्ये पहिल्या AI विद्यापीठाची स्थापना केली जाईल। याला अधिक गती देण्यासाठी एक विशेष कृती दल म्हणजेच टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल। यामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळानकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक आणि परेश पागे यांचा समावेश राहील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता देशातील पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।